अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या शहरांचे विभागीय शहर असणाऱ्या अमरावतीमध्ये विमानतळ कधी सुरू होणार असा प्रश्न अनेक वर्षांपासून केला जात होता. यावर्षीच्या 31 मार्च रोजी अमरावती विमानतळावरून विमानाची पहिली झेप घेतली जाणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी या संदर्भामध्ये घोषणा केलेली आहे. काही दिवसांपूर्वी अमरावती विमानतळावर एअर कॉलिब्रेशन ऑफ प्रिसिजन अप्रोच पाथ इंडिकेट अर्थात PAPI चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या चाचणीद्वारे अमरावती विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान प्रवासाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या उड्डाणाकरिता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी मागण्यात आली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 31 मार्चला अमरावती विमानतळ सुरू होणार असं जाहीर केलं आहे. पॅसेंजर टर्मिनल इमारत, ATC टॉवर अशी महत्त्वाची संपूर्ण कामं पूर्ण झालेली आहेत. सुरक्षा विषयक तपासण्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सुरक्षिततेसाठी आवश्यक असणारी PAPI प्रणाली विमानतळावर सज्ज झालेली आहे. त्यामुळे परवानगी मिळाल्यानंतर या ठिकाणाहून नियमित उड्डाण सुरू होणार आहे. या दरम्यान अमरावती विमानतळ भागामध्ये उद्योगधंदे, रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. येत्या 31 मार्चपासून प्रवासी विमानसेवा सुरू होण्याचे संकेत अर्थमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे अमरावतीकरांचे विमानसेवेचे स्वप्न पूर्ण होणार आहेत. अमरावतीकरांनी अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत केलेले आहे. अमरावती विमानतळावर अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून नवीन धावपट्टी तयार करण्यात आलेली आहे. 18 बाय 50 मीटरची ही धावपट्टी आहे. या धावपट्टीवरून ATR 72 आसनी विमान उड्डाण घेऊ शकणार आहे. हवाई वाहतूक तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोरवरून अमरावतीच्या बिलौरा विमानतळावर BH एअर 360 ने उड्डाण केले. अमरावती विमानतळावर PAPI प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामुळे विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक साधन सुरू झालेले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.